नमस्कार. काल आपण पहिला व्हिडिओ टाकला सेंटेन्स स्ट्रक्चरच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्रेडिकेट काय असतं हे मी तुम्हाला समजवलं. त्याच्यानंतर आपण समजून घेतलं की सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट काय असतं हे समजून घेतलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की सब्जेक्ट वर्ब, त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. आता त्याच्या पुढे जाऊन आपण जे ग्रामर शिकण्याची तयारी करणार आहोत किंवा ग्रामर शिकताना ज्या बेसिक गोष्टी लागतात किंवा इंग्रजी बोलताना जे बेसिक गोष्टी लागतात म्हणजे त्या गोष्टी आज आपण क्लिअर करणार आहे. इंग्रजीमध्ये जे सेंटेन्सेस टाईप्स आहेत, बरेचसे लोक असं म्हणतात की देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पण ॲक्च्युली देर आर 9 टाइप ऑफ सेंटेन्सेस. सम सेंटेन्सेस आर आयडेंटिफाय अकॉर्डिंग टू देअर मिनिंग. इंग्रजीचे 5 जे सेंटेन्सचे प्रकार आहेत ते अकॉर्डिंग टू मिनिंग जे आहेत ते आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. की इंग्रजीमध्ये वाक्याचं एखादं वाक्य जर ओळखायचं असेल, सेंटेन्सचं टाईप जर ओळखायचं असेल तर तो कसं ओळखायचं, त्याचे नेमके काय प्रकार आहेत, ही कन्सेप्ट आज आपण क्लिअर करून घेणार आहेत. जे विद्यार्थी 10वी नंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँकिंगच्या RRBच्या परीक्षा असतील किंवा जे आमचे ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत ते वेगवेगळ्या परीक्षांना बसतात आणि त्यांना नेमके मग सेंटेन्स आयडेंटिफायचं वाक्य आलं तर ते आयडेंटिफाय करता येत नाही किंवा शालेय जीवनामध्ये शिकताना सुद्धा बऱ्याच अडचणी येतात. म्हणून आज आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स हा प्रकार अतिशय त्याची कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहे आणि प्रत्येक मुद्दा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. ब्लॅकबोर्डवर जर तुम्ही बघितलं तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू मिनिंग. जर तुम्हाला आजपासून कोणी विचारलं की बाबा इंग्रजीतले वाक्याचे प्रकार सांग, तर तुम्ही प्रतिप्रश्न विचारू शकतात की सर कॅन आय टेल द टाइप्स ऑफ सेंटेन्स अकॉर्डिंग टू मिनिंग और अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. स्ट्रक्चरचा डायग्राम मी पुढे काढणार आहे. तर आज फक्त आपण अकॉर्डिंग टू मिनिंग जे सेंटेन्स आहेत ते आपण बघणार आहेत. तर याच्यामधला पहिला प्रकार आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आपण असर्टिव्ह सेंटेन्स असं सुद्धा म्हणतो. अंडरस्टँड. त्याच्यानंतर या डिक्लेरेटिव्हचे किंवा असर्टिव्हचे 2 प्रकार पडतात. एक आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरा आहे निगेटिव्ह सेंटेन्स. ओके. मग अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं आणि निगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं हे मी हा डायग्राम एक्सप्लेन झाल्यानंतर तुम्हाला विथ एक्झाम्पल समजावणार आहे. ओके. म्हणजे आजपासून एक गोष्ट सर्वांनी क्लिअर करा. क्लिअर युअर आयडियाज दॅट डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असर्टिव्ह सेंटेन्स अँड दिस सेंटेन्स हॅज द 2 टाइप्स दॅट इज अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू मिनिंग मध्ये दुसरा सेंटेन्सचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन्स. वी नो दॅट तुम्हाला माहित आहे की देर आर 2 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स, येस नो क्वेश्चन्स, WH क्वेश्चन्स. येस नो क्वेश्चन्सला आपण वर्बल क्वेश्चन सुद्धा म्हणतो. बरेचशा वेळेस एक्झाम मध्ये वर्बल विचारतात आणि आपल्याला शिकवलेलं असतं की बाबा येस नो क्वेश्चन्स, तर मुलं त्या ठिकाणी आपले मार्क्स मिस करतात. किंवा याला रेटॉरिकल क्वेश्चन्स पण आपण म्हणतो. रेटॉरिकल क्वेश्चन्स पण याला म्हटलं जातं. तर ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे अकॉर्डिंग टू मिनिंग दुसरा वाक्याचा प्रकार आपण शिकलो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं आयडेंटिफाय करायचं हे मी तुम्हाला क्लिअर करणार पुढं. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू मिनिंग तिसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञा असते. आज्ञा या 2 प्रकारच्या दिल्या जातात. एक तर असते पॉझिटिव्ह कमांड, त्याच्यानंतर असते निगेटिव्ह कमांड. पॉझिटिव्ह जर म्हटलं तर आपण विद्यार्थ्यांना म्हणतो किंवा एखाद्याला आपण म्हणतो की सिट डाऊन, खाली बस. आणि निगेटिव्हचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर डोंट सिट डाऊन, बसू नको. ही झाली इम्पेरेटिव्हची उदाहरणं. याचं एक्सप्लेनेशन आपण नंतर करणार. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू मिनिंग चौथा वाक्याचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखणं फार सोपं असतं. एक्सक्लेमेटरीची सुरुवात कधीतरी हावने होते, कधीतरी वॉटने होते. आपण हे क्लिअर करून घेणार आहे की बाबा कुठलं असं सेंटेन्स असतं की ते हावने स्टार्ट होतं आणि ते हावनेस का स्टार्ट होतं हे आपण पुढे जेव्हा त्याचं पूर्ण डिटेल नॉलेज घेऊ तेव्हा आपण बघणार आहे. त्याच्यानंतर वॉटने सुरू होणारं सेंटेन्स नेमकं त्याची काय स्पेशालिटी असते आणि ते वॉटनेस का सुरू होतं हे पण मी तुम्हाला क्लिअर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू मिनिंग मध्ये आता मॉडर्न इंग्लिशमध्ये एक नवीन म्हणजे ॲक्च्युली ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं पण त्याला ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. मग ऑप्टेटिव्ह सेंटेन्स नेमकं ओळखायचं कसं, तर याचं पण पूर्ण नॉलेज किंवा हा 5वा वाक्याचा प्रकार आपण म्हटला तरी चालेल. ॲक्च्युली ॲप्टिट्यूड सेंटेन्स हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचाच भाग आहे, पण याच्यामध्ये काही स्पेशालिटीज आहेत ते आपण क्लिअर करून घेऊ. जे आमचे विद्यार्थी मित्र RRBच्या बँकिंगच्या परीक्षा देतात किंवा आपले 22 बँकांची जे एक्झाम देतात
त्याच्यामध्ये सेंटेन्स टाईप येतात किंवा सेंटेन्सचा पोर्शन ओळखायचा असतो आणि नेमका आपल्या त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येतात. तर सर्वांनी हे सर्व व्यवस्थित लिहून ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर याच्या पुढे आपण हे जे पूर्ण सेंटेन्स प्रकार आहेत हे तुम्हाला मी एक एक क्लिअर करून सांगतो. याच्यामध्ये सर्वात अगोदर आपण बघणार आहे की डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असणार आहे. ओके. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला आपण दुसरं नावाने ओळखलं जातो असर्टिव्ह सेंटेन्स. याची एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतो. डिक्लेरेटिव्ह मी तुम्हाला म्हटलं की देयर इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि देयर इज निगेटिव्ह सेंटेन्स. मग अफर्मेटिव्हचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर आपण लिहू शकतो ही टेक्स द नोट्स. ही टेक्स द नोट्स. अफर्मेशन आहे, कुठलाही निगेटिव्ह वर्ड्स याच्यामध्ये नाही, म्हणून हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि हे जर आपल्याला निगेटिव्ह करायचं असलं तर आपण म्हणणार ही डज नॉट टेक द नोट्स. ओके. म्हणजे हे झालं डिक्लेरेटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्स ओळखण्याचे साइन. तर अफर्मेटिव्ह त्याच्यानंतर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचे डेफिनेशन जर आपण करायचे म्हटले किंवा डिक्लेरेटिव्ह जर आपल्याला ओळखायचं असलं तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट विथ कॅपिटल वर्ड्स. म्हणजे याचा सब्जेक्ट जो असतो डिक्लेरेटिव्हचा हा नेहमी सुरुवातीला याचं पहिलं अक्षर कॅपिटल लिहिलं जातं. दॅट इज द स्पेशालिटी ऑफ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. जेव्हा पंक्च्युएशन मधले मिस्टेक फाइंड आउट करायचे असतात त्यावेळेस 8, 9, 10, 5, 6 स्टँडर्डचे जे विद्यार्थी असतात त्यांना प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यानंतर हे एक स्टेटमेंट असतं साधं की याच्यामध्ये स्टेटमेंट असतं, याच्यामध्ये व्ह्यू एक्सप्रेस केलेला असतो, एखादी आयडिया एक्सप्रेस केलेली असते किंवा एखादा मोटो सांगितलेला असतो. आपला एक सिंपल सेंटेन्स असतं. मग आणि त्याच्यानंतर हे सेंटेन्स जर ओळखायचं असेल तर याच्या ॲट द एंड ऑफ दिस सेंटेन्स देयर इज फुल स्टॉप. याच्या शेवटी फुल स्टॉप असतो. म्हणजे थोडक्यात काय की डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स हे असे सेंटेन्स असतात की जे सब्जेक्टने स्टार्ट होतात आणि त्यांच्या शेवटी फुल स्टॉप असतो. त्याला स्वतःचा सब्जेक्ट असतो, वर्ब असतो आणि इट इज कॉल्ड मिनिंगफुल. त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट आयडियाज हे एक्सप्रेस केलेले असतात. इज इट क्लिअर? असाइनमेंट मध्ये मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर पुढचं सेंटेन्स आपण बघणार आहे इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं ओळखायचं किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे पण परत दोन टाइप असतात. एक मी तुम्हाला म्हटलं की येस नो क्वेश्चन्स, त्यालाच आपण व्हर्बल म्हणतो. ओके. त्याचं दुसरं नाव. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह वाक्य जे असतात काही हे WH वर्ड्सने सुरू होतात. WH वर्ड्स काय असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. WH क्वेश्चन हा त्याचा दुसरा टाइप आहे. मग येस नो जे असतात, येस नो क्वेश्चन जे असतात हे नेहमी हेल्पिंग वर्बने सुरू होतात. कशाने सुरू होतात? हेल्पिंग वर्ब्स. आणि WH क्वेश्चन जे असतात ते स्टार्ट विथ WH वर्ड्स. हे WH वर्ड्सने सुरू होतात. WH वर्डची आपण यादी बनवणार आहोत पुढे. ओके. सध्या तर फक्त आपल्याला हे बघायचं आहे की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असतात ते दोन प्रकारचे असतात आणि ते कसे ओळखायचे त्याचे काही क्लिअर्स मी तुम्हाला देणार आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं की स्टार्ट विथ द हेल्पिंग वर्ब्स और इट स्टार्ट विथ द WH वर्ड्स. त्याच्यानंतर हे वाक्य ओळखण्याची दुसरी स्पेशालिटी असते at the end of sentence there is question marks. कुठला मार्क्स असतं? क्वेश्चन मार्क्स शेवटी असलं म्हणजे कोणालाही विचारण्याची गरज नाही, ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं. ओके. मग याचे टाइप्स वगैरे काय असतात ते आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओत बघणार. सध्या तरी आपल्याला याच्यावर फोकस करायचं. त्याच्यानंतर पुढचं आपण बघणार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स शिकताना किंवा इम्पेरेटिव्ह जे सेंटेन्स आहेत इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे परत दोन भागामध्ये हे सेंटेन्स विभागलं जातं. एक तर असतं पॉझिटिव्ह
आणि दुसरं असतं निगेटिव्ह. मग कमांड जे असतात किंवा ऑर्डर जे असतात त्या दोन प्रकारचे दिल्या जातात. अंडरस्टँड. कधी कधी आपण म्हणतो, सपोज मी टीचर आहे म्हणून मी क्लासमध्ये म्हणतो मुलांना, समजा मला पॉझिटिव्ह ऑर्डर द्यायची असली किंवा पॉझिटिव्ह काय म्हणा, मी त्यांना म्हणा सिट डाऊन, खाली बसा. मी त्यांना म्हणणार गेट आउट. बरोबर. या इम्पेरेटिव्ह मध्ये दिलेल्या ऑर्डर आहेत. ओके. आणि याच ऑर्डर जर मला निगेटिव्ह द्यायचं असलं तर मी इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स वापरून ते ऑर्डर देऊ शकतो, पण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्सचा शॉर्ट फॉर्म वापरावा लागतो, डोंट सिट डाऊन. ओके. त्याच्यानंतर याचा पण आपल्याला निगेटिव्ह ऑर्डर करता येते. परत आपण लिहिणार डोंट गेट आउट. याच्यामध्ये सब्जेक्ट जो असतो तो अप्लाइड असतो, म्हणजे यू हा सब्जेक्ट, म्हणजे आपण समोरच्याला उद्देशून बोलतो म्हणून तो लिहिण्याची गरज नसते. ओके. सध्या तरी इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची स्पेशालिटी आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स स्टार्ट विथ वर्ब. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर हे स्टार्ट विथ डोंट. ओके. त्याच्यानंतर याच्या शेवटी पण फुल स्टॉप असतो. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर तुम्हाला ओळखायचं असेल, कधी कधी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या सुरुवातीला प्लीज पण असतो. आपण ज्यावेळेस एखाद्याकडून काय मागतो किंवा रिक्वेस्ट करतो तर प्लीज इज ऑल्सो देअर. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स समटाइम्स स्टार्ट विथ प्लीज. ओके. ही पण गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. बऱ्याचशा मुलांची जमलिंग होते की सुरुवातीला प्लीज आला आणि खाली आपल्याला आयडेंटिफाय करायला आलं, तर मग सरांनी जर शिकवलं की बाबा वर्बने सुरू होतं तर मग इथं प्लीजने सुरू होतंय, तर प्लीज सुद्धा हा वापरला जाऊ शकतो. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर आपण शेवटचं जे आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्याच्याविषयी माहिती बघणार. आता एक्सक्लेमेटरी मार्क किंवा एक्सक्लेमेशन जे असतं ते कसं काय त्याच्यामध्ये नेमके बदल होतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे असतं ते कसं ओळखायचं, ते ओळखण्यासाठी काय काय करायचं असतं किंवा त्याचं स्ट्रक्चर नेमकं कसं असतं. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, सम सेंटेन्सेस आर स्टार्ट विथ हाऊ आणि सम सेंटेन्स स्टार्ट विथ व्हॉट. मग अजून एक गोष्ट या ठिकाणी मी क्लिअर करतो की काही वेळेस मी म्हटलं की काही सेंटेन्स हाऊने सुरू होतात, काही व्हॉटने सुरू होतात. मग काही वेळेस काही सेंटेन्स सुरू होतात ओ गॉड किंवा काही सेंटेन्स सुरू होतात मे गॉड. बरोबर ना. मग असे जे सेंटेन्स असतात, मी तुम्हाला म्हटलं की हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा भाग असतो, त्याला ऑप्टेटिव्ह आपण असं म्हणतो. इज दॅट क्लिअर. क्लासमध्ये बऱ्याचशा वेळेस किंवा शालेय शिक्षण घेताना बऱ्याच वेळा असं शिकवलं जातं की हाऊने सुरू होणारं एक्सक्लेमेटरी असतं, व्हॉटने सुरू होणारं एक्सक्लेमेटरी असतं, आणि मग एक्झाम मध्ये जर प्रश्नपत्रिकेचा टफनेस आला तर मग एखादं सेंटेन्स ओ गॉडने सुरू झाला की मे गॉड सेव्ह हिमने सुरू झालं तर मग विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येतात. ओके. आता ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली की ॲसर्टिव्ह सेंटेन्स काय असतं, त्याला डिक्लेरेटिव्ह म्हणतो. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह कसं ओळखायचं, त्याच्यानंतर आपण शिकलो इम्पेरेटिव्ह काय असतं, त्याच्यानंतर आपण शिकलो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसे ओळखायचे. आता याच्यावर तुम्हाला असाइनमेंट देतो मी, म्हणजे उद्याच्या टॉपिकमध्ये तुम्ही ते ओळखून मला कॉमेंट्स पण करू शकतात. ओके. म्हणजे तुम्हाला फक्त सेंटेन्स मी लिहिणार, ते सेंटेन्सचा कुठला टाईप आहे त्याच्या समोर लिहायचं. काय अडचण असली तर तुम्ही कॉमेंट्समध्ये तसं टाकू शकता. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ती गोष्ट क्लिअर करणार आहे. ओके. तो असाइनमेंट घ्यायचा आहे तुमच्यासाठी. हे सर्व असाइनमेंट आहे तुमची प्रिपरेशनसाठी.
एक अजून असाइनमेंट देतो. हेच वाक्य अजून वेगळ्या प्रकारे पण येऊ शकतो. हा प्लेस जो आहे तो शेवटी पण येऊ शकतो. म्हणजे असं पण येऊ शकतं की यू अ पेन प्लेस, म्हणजे प्लेसचे पोझिशन चेंज होऊ शकतो. बेस्ट लक. सर्वांनी याची व्यवस्थित प्रिपरेशन करायची आणि काही अडचणी असल्या तर कमेंट्समध्ये टाकायच्या. उद्या आपण याच्या पुढचा भाग बघणार आहे. ठीक आहे.